हे बघा, हा माझा मुलगा, हा माझ्या भावाचा मुलगा. आज त्याचा शाळेचा पहिला दिवस होता माझ्या डुग्गूचा. शाळेतून आला, आता खेळायचं म्हणतो बाहेरून. पहिला दिवस होता आज त्या शाळेचा. तेव्हा तिकडे ती माझी आई बसलेली. हे बघा, अशी म्हणजे एकत्र हे दोघं जण एकत्र आले कशी मस्ती चालते यांची. आज पहिला दिवस होता तर लवकर 6लाच उठला, फ्रेश झाला. 6:45ला आला तिथं स्टॉपवर. बस लावलेली त्याला, बस येते घ्यायला. हे दुकान आहे माझं छोटंसं. त्या दुकानामुळं काही मला त्याला जायला सोडवायला जायला काही जमत नाही. ते सकाळी व्हॅन येते घ्यायला, दुपारून त्याला सोडून जाते स्टॉपवर. मग तो येतो घरी, एकटाच येतो. जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. ए शांत बसा, दुसरं खेळायचं काहीतरी. आता बाहेर ऊन आहे ना, त्यांना म्हटलं बाहेर नका जाऊ. मग असे सोबत असली कशी मस्ती राहते त्यांची. ऐका रे म्हणून म्हणून माझं तोंड दुखून जातं. हा पहिलीला आहे भावाचा मुलगा. आत्याला पण आता इथंच टाकायचं आहे जवळ शाळेमध्ये टाकायचं आहे त्याला पण आता इथं जवळ. त्याची मम्मी नाही आहे, आई नाही आहे त्याला. त्याची मम्मी वारलेली आहे. तो 1.5 वर्षाचा असतानाच त्याची मम्मी वारली. मग काही तिकडं काही इकडं, माझ्या बहिणीकडं माझी आई भाऊ असं म्हणजे करतात त्याची सगळी काळजी करतात, सांभाळतात त्याला. पण माझ्या आईचा खूप जीव आहे त्याच्यामध्ये जास्त. तेव्हा तिथं बसली ती बघ. तिला चालता येत काही, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना मी. तिला चालता नाही येत काही नाही, पण शाळा चेंज करायचं म्हणते त्याला, दुसऱ्या शाळेत टाकायचंय. मला एकच भाऊ आहे आणि हा त्याचा मुलगा. मस्ती नका करू रे. एकमेकाला मारतात आणि सोबत पण खेळतात, मग असं आहे त्यांचं. ते म्हणतात ना, तुझं माझं काय तरी म्हण आहे ती, तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं काहीतरी. तेव्हा माझी आई हे बघ.